कावळात काशीला गेलं तिकडून आलं मी दहाव्याचं खात नाही. तू येऊ नको पण दहाव्याला तरी कावळा शिक तेव्हा तुमचं काय नाही 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 तुम्ही म्हणाले पुरावा का. अध्याय नंबर 12 मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर तये ठाई वेच केली. ज्ञानवानाचं 12व्यात म्हणणं असं काशीला वरती येणाऱ्या माणसाला देह तिथं ठेवावा लागतो. तो तिकडून येऊन इकडं काम सोपानी मारतो गंगा पूजन नाही नाही ते जमणार नाही. आता थोडं थोडं पुढे सरकायच्या अभंगाच्या कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचे कडवे 4 आहेत. प्रश्न मिटला आणि अंतर घेण्याचं कारण कळलं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे ज्ञामाधीन. आपल्या कीर्तनाला बोललं जायचं भामतेवानी बसायचं आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. रिलॅक्स जगायचं. एक वाक्य समजा गॅरंटीच नाही कधी पॉझिटिव्ह निश्चित एवढं चिंता बिंता काही करायचं नाही. फट फट बोलत जायचं कीर्तनाला. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा कडवे 4 प्रश्न मिटला. नामपर का सकळ मंगळ निधी. मग ऐकणाऱ्यांनी सकाळी शंका घेतली तुकाराम महाराजांनी हा गाथा किंवा अभंग हा मानवासाठी का केला. त्याची उत्तरं सापडायची आपल्याला. या जगात माणसाला आयुष्य कमी आहे पण त्याने देव पाहायचं नाही त्याने देव व्हायचं आहे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा दृष्टवेल परस्पर घडेल प्रीती देईल अज्ञापक व्हाल आणि वाच्या सिद्धी पावाल. माणसाला आयुष्य फार कमी आहे. गाव किती आहे 100 म्हणतात. गेलं 3 टप्पे. बालपण तरुणपण म्हातारपण. बालपण गेलं टिंगल्याच्या वळ्या करण्यात. तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उताड पडण्यात. काय केलं बालपण गेले गाठ्याची प्रमाणाने वळणी डायक्याचा. बालपणी गेले नेता तरुणपणी विषय व्यथा म्हातारपणी बुरवतली चिंता. लहानपणी गेलं टिंगल्याच्या वळ्या करण्यात म्हातारपण तर खाटावर पडलं. 3च प्रश्न आहेत. काय केलं मॅम. एक फायदा काय काय केलं मॅम. त्याचा काय उपयोग नाही. काय केलं म्या काय केलं नाही. बाकीच्या पुरीच्या लग्नाला 10 लाखाचा बँक नवरदेव बाहेरा काय करता कधी समाधानाचं नाही. तसं नीती भ्रष्ट झालेल्या माणसं परमार्थाकडे येऊ शकत नाही. कसं काय येते. उत्तर फायनल झालं. एक हात आणि हातानं दान करीता 1 रुपया का होईना दान करा. 1 रुपया दान केल्यावर 10 पट होते पण दान केलेलं जर खाले तर सुपडा साप होईल. काही नोकरीवाली नोकरीला असतं नाही ना महाराज. घमेंडीत सगळे घमेंडीत परमार्थच नाही. परमार्थ माझ्यातलं वाणी मला रिटायर झाल्यावर पागल झाले. मग आमच्या मोकांडी आले घालून नव्हता पुढून घेतो प्रसाद. महाराजांची भाषण आहे 17वा अध्याय. झाडदानीचे फुले मानूजानीचे बोले वाक्य लिहून ठेवा. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपला धोका देत नाही. ते कधीच घडणार नाही. घामाचा पैसा ज्यांनी पाणी मारून कापू शिकला ते पाण्यातच घालणार टिकून येताना. ट्रॉलीत मुतला कापासाच्या व्यापारी म्हणला एवढाच कापूस का सेवाला राहतो दैवार पडलं दुपारा. हात एक इथं आलं बरं कापूस एक कन्व्हेन्शन ना करू. येईल तुझं मला आलं म्हणलं माझं यंदाला कंटन कसं राहतं. एकदा सीझन लागेल पंचायती लागेल त्याच्यामुळे डोळे लहान ही क्वालिटी महिनाभर सांभाळायची. 15 जानेवारी पर्यंत हाच माल सांभाळायचा. तर त्यांना फुकट असल्यामुळे पाणी टाकायचं भात नाही. ज्याला झालं त्याला भेटा. त्याची मुलाखत घ्या. खसक्यात 3.5. पूर्वी माणूस शिकला का माणसं म्हणजे सच शिकला. आता माणसं म्हणजे शिकला का बाजू सर पाया पण सांगतो पथ्य पाळा. एवढे लोक कीर्तनाला आले महाराज. साधे तुम्ही तोंड सुद्धा बांधलेले मास्क. एवढी घमेंट चालत नाही. खिशातले रुमाल विमाल घे चेटी फार पण तोंडावर एक बाजू काढूनच टाकत काय
पण माना नाही तर नका मानू महाराज, पण बसलेली वाक्य धनाचे वाक्य हे तर लक्ष नाही. बरं, कोणत्या डॉक्टरनं कोरोनाचं पिल्लू पाहिलंय? आता द्या उत्तर पटापटा. फुलात सुगंध, फुलात सुगंध दिसला, सावध राहा बरं का, परत घोटाळा करा. फुलात सुगंध आहे पण दिसला नाही, म्हणजे फुलात सुगंध आहे, लाकडात आगणी आहे, दुधात लोणी आहे, जगात कोरोना दिसला नाही पण. आणि जर वाटतच असलं